तुमच्या बेडरूममध्ये देवाचा फोटो आहेत का? जर असतील तर तुम्ही एक मोठी चूक करत आहेत का? वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवाचा फोटो ठेवणे शुभ आहे की अशुभ? यामुळे नात्यावर, मन शांतीवर आणि एनर्जीवर परिणाम होतो का? आज आपण जाणून घेणार आहोत सत्य काय आहे आणि योग्य पद्धत काय आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा विषय तुमच्या घरच्या एनर्जी आणि शांतीशी संबंधित आहे. बेडरूमचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम म्हणजे विश्रांती, प्रायव्हसी आणि संबंध यांची जागा आहे. इथे शरीर रिलॅक्स होतं, मन शांत होतं, नात्यांमध्ये जवळकी वाढते. त्यामुळे बेडरूमची एनर्जी सॉफ्ट आणि क्लेम असावी. देवाचा फोटो म्हणजे काय? देवाचा फोटो म्हणजे पॉझिटिव्ह डिव्हाइन एनर्जीचं प्रतीक आहे. पण ही एनर्जी स्ट्रॉंग आणि स्क्रेड असते. त्यामुळे योग्य जागा आणि आदर आवश्यक आहे. बेडरूममध्ये देवाचा फोटो ठेवणे अशुभ का मानलं जातं? प्रायव्हसी डिस्टर्ब होते. बेडरूम पर्सनल स्पेस. देवासमोर पर्सनल ॲक्टिव्हिटीज करणं योग्य नाही. ऊर्जा मिसमॅच. डिव्हाइन एनर्जी वर्सेस रेस्ट एनर्जी इम्बॅलन्स तयार होतो. मानसिक दबाव. देव बघत आहेत अशी भावना. स्ट्रेस वाढू शकतो. नात्यावर परिणाम. कम्फर्ट कमी होतो. बॉन्डिंग डिस्टर्ब होऊ शकते. काही लोकांसाठी चालतं का? सगळ्यांसाठी अशुभ नाही, पण काही नियम पाळावे लागतात. फोटो बेडसमोर नसावे. पूजा न करता फक्त डेकोरेट ठेवू नका. आदर राखा. योग्य जागा कोणती? देवाचा फोटो ठेवण्यासाठी बेस्ट जागा. पूजा खोली बेस्ट. हॉल, ईस्ट नॉर्थ वॉल. बेडरूममध्ये ठेवू नका. जर बेडरूममध्ये ठेवायचा असेल तर बेडसमोर ठेवू नका. कपाटात किंवा उंच जागी ठेवा. रात्री झाकून ठेवा. आदर ठेवा. पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी उपाय. हलका रंग वापरा. क्लटर्स कमी ठेवा. सॉफ्ट लाइटिंग वापरा. बेडरूम क्लॅम्प ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा शांती आणि सकारात्मकता. आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.